आणि वडगाव रांडा विविध कार्यकारी सोसायटी या 4 संस्थेच्या अधिपत्याखाली चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि त्यांचे सर्व संचालक मंडळ तसेच नांदरफळ बुद्रुक शाखेचे सर्व कर्मचारी, शाखा अधिकारी यांच्या वतीनं हा एक सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आज या ठिकाणी अतिशय गोड असा सेवाभावाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आजचे जे सत्कारमध्ये माननीय भगवानराव कानडे साहेब आणि माननीय अशोकराव गायकवाड साहेब या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदासाठी हे अध्यक्षस्थान आपल्या एडीसीसी बँकेचे व्हाईस चेअरमन माधवराव कानडे साहेब यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो। कवठे नांदरफळचे चेअरमन भोले पाटील यांनी जी सूचना आणली त्या सूचनेला आपल्या सर्वांच्या वतीने अनुमोदन देत आहे। त्या ठिकाणी या कार्यक्रमाचं सुंदर अशा कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपल्या अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे तालुका विकास अधिकारी श्री थोरात साहेब हे प्रास्ताविक करतील आणि ते करावं असं मी त्यांना विनंती करतो। आज या ठिकाणी दि अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड नांदरफळ बुद्रुक शाखेचे शाखाधिकारी भगवानराव कानडे तसेच सभापती अशोक गायकवाड हे बँकेच्या सेवेतून 7 वर्ष वय पूर्ण करून सेवानिवृत्त होत आहे। त्यानिमित्तानं त्यांचा जो सेवापूर्तीचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट माधवराव कानडे साहेब, व्हाईस चेअरमन अहमदनगर जिल्हा सहकारी बँक, तसेच हा कार्यक्रम ज्यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे असे महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री, लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात साहेब, माजी विधान परिषद सदस्य डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब, तसेच नांदरफळ पंचक्रोशीतील आपले संस्थांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, पदाधिकारी पांडुशेठ भोले, साखर कारखान्याचे संचालक अनिलराव काळे, देशमुख साहेब, मार्केटिंग उपाध्यक्ष, साखर कारखान्याचे संचालक रमेश भाऊ गुंजा, मुंगाव बुद्रुक सोसायटीचे चेअरमन, सर्वच पदाधिकारी या कार्यक्रमात उपस्थित आहेत। भगवानराव कानडे आणि आम्ही जिल्हा बँकेमध्ये 1991ला बरोबर जॉईन झालेलो होतो। तसेच अशोकराव गायकवाड ही सभापती म्हणून नांदरफळ बुद्रुक शाखेत सेवानिवृत्त झाले। ते आमचे जोरवे गावचेच आहे। त्यांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर त्यांनी तालुक्यामध्ये आणि तालुक्याच्या बाहेर पण विविध पदावर काम केलेलं आहे। हे काम करत असताना त्यांच्या मागे काही थोडेसे प्रसंग पण आलेला होता। नांदरफळ बुद्रुक शाखेला खुर्द शाखेला असताना त्या बाबतीमध्ये त्यांची मध्ये गाडी अडवली होती। अशाही प्रसंगाला त्यांनी सामोरे जाऊन तर चांगलं काम केलेलं आहे। नांदरफळ शाखेमध्ये काम करत असताना त्यांनी शाखाधिकारी म्हणून नांदरफळ कॅशियर म्हणून असं काम केलेलं आहे। बँकेमध्ये 28 ऑगस्ट 1991ला रुजू झाले आणि त्यांची पहिली शाखा सोगाव बुद्रुक अकोला तालुका अशी होती। दुसरी शाखा ते नांदरफळ शाखेला होते, नंतर जवळ कंडकला होते आणि संगमनेर शहर आणि कोल्हेवाडी नंतर परत नांदरफळ बुद्रुकला त्याची बदली होऊन ते 30 जूनला सेवानिवृत्त झालेलं आहे।
त्यांची सर्व्हिस जवळजवळ 32 वर्ष झालेली आहे. तसेच आमचे दुसरे सहकारी अशोक गायकवाड हे 6 मार्च 1982 बँकेमध्ये रुजू झाले आणि त्यांनी तब्बल या बँकेची 42 वर्ष सेवा पूर्ण केली. ते संगमनेर फॅक्टरी, गांधीपूर खुर्द आणि गांधीपूर बुद्रुक या 3 शाखेने त्यांनी आपल्या तालुक्यात काम केलं आणि ते जरी जोडण्याचे असले तरी ते त्यांचे शासनवाडी गांधीपूर खुर्द असल्यामुळं ते इथंच स्थायिक होते. अशा प्रकारे त्यांनी बँकेमध्ये कामकाज केलेलं आहे. आता भांडवल शाखेच्या बाबतीत सांगायचं झालं तर या शाखेमध्ये 34,50,00,000 ठेवीचं उद्दिष्ट होतं, तर त्यापैकी त्यांनी 36,56,00,000 ठेवी उद्दिष्ट पूर्ण केलेलं आहे. शाखेमध्ये एकूण 7,669 खातेदार असून 953 खातेदारांनी त्यांचा व्यवहार सुलभ होण्यासाठी मोबाईलवर SMS, अलर्ट सुविधा, NFT, RTGS या माध्यमातून शाखेचं कामकाज चालतं. शाखेच्या ठेवी उद्दिष्टपूर्ण आहे. शाखेमध्ये संलग्न 18 संस्था व शैक्षणिक संस्था 10 आहे. म्हणजे पिंपळगाव, कुंजिरा, गांधारफळ, बुद्रुक, वडगाव, लांडगा आणि कवठे, गांधारफळ अशा संलग्न शेती संस्था आहे. विद्यालय आहे, पेमेंट बँकेमार्फतच होतात. अशा प्रकारे त्यांचा हे आहे. आणि बँकेचा कर्ज वाटपाचा त्यांच्यावर 22-23 आर्थिक वर्षामध्ये 100% वसूल बँक पातळीवर झालेला आहे. आणि 24-25 या आर्थिक वर्षामध्ये त्यांनी जे वाटप केलेलं आहे ते वाटप सुद्धा त्यांच्यावर 5,47,00,000 नेहमी बाकी राहिलेली आहे. वसुलात पात्र त्यांचं 5,12,00,000 होतं. वसूल पण चांगला झालेला आहे. शाखेमध्ये सगळ्या सुविधा दिल्या जातात. संगमनेर तालुक्याच्या बाबतीत सांगायचं झालं, तालुक्याचा वसुलात पात्र वसूल हाती 10,45,00,000 होता. वसूल 275,34,00,000 झाला आणि थकबाकी 35,11,00,000 तालुक्याची थकबाकी राहिली. आणि तालुक्याचा वसूल याही वर्षी 89.70 म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये पहिला क्रमांक आलेला आहे. आपल्या ठेवी तालुक्याच्या 1,875 कोटीचं उद्दिष्ट होतं, तर आपल्या ठेवी सुद्धा 1,176 कोटी झालेले आहे. म्हणजे ठेवीचं उद्दिष्ट सुद्धा तालुक्याचं पूर्ण झालेलं आहे. 38-24 शाखे 100% वसूल 15 शाखा झाल्या आणि त्या 15 शाखेच्या 81 संस्था आपल्या बँक पातळीवर 100% वसूल झालेले आहे. आणि मेंबर पातळीवर आपल्या 100% वसूल देणाऱ्या 4 संस्था झालेल्या आहेत. त्यामध्ये भुलेवाडी, म्हसवंडी, निमगाव, टेंबे आणि लिंबाळी. आणि टप्प्यामध्ये आपल्या तालुक्यात एकही संस्था नाही. आणि 30 शाखे थकबाकीला 4,895 राहिलेले आहे आणि तीची रक्कम 34,35,00,000 आहे. बाकी बचत गट आपल्याकडं 3,429 आहे. बचत गटाची थकबाकी पण आपल्याकडे नाही. आपलं काम आपल्या बँकेचे व्हाईस चेअरमन कानडे साहेब आणि संचालक गणपतराव सांगले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दरवर्षी काम म्हणजे करत असतो. आणि ते जे सूचना आम्हाला करतात त्याप्रमाणे अंमलबजावणी करू आपण सलग आता हे 4थं वर्ष चालू आहे. वसुलीच्या बाबतीत सुद्धा आपण पहिला नंबर आलेला आहे. ह्यावर्षी वसुलाची परिस्थिती तशी अवघड होती. 30 आणि 31 मार्चचे 2 दिवस व्याजाच्या बाबतीमध्ये पेपरला बातम्या आल्या, व्याज भरायचे नाही. त्याच्यामुळे आपला वसूल त्यावेळेस ठप्प झाला. आणि 30/6 देखील वसुलाच्या मीडियावर बातम्या यायला लागल्या, व्हॉट्सअप करायला लागल्या तेव्हा कर्ज माफ होणार आहे. त्यामुळं तिथे वसुलाचा परिणाम झाला आणि जवळजवळ आपण 10% ह्या वर्षी वसुलीला कमी आलं. तरी पण
जिल्ह्याच्या दृष्टीने विचार केला बाकीच्या तालुक्यांचा तरी आपण तो 89.70 वसूल करून तो नंबर टिकवलेला आहे. तसेच हे आजचे जे सत्कार मूर्ती आहे आमचे सहकारी भगवानराव कानवडे आणि अशोकराव गायकवाड यांच्या सेवापूर्तीनिमित्त आपणही वेळात वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित राहिला. आपले सर्वांचे आभार मानतो. तसेच आमचे संगमेश्वर तालुक्यातील सर्व सेवक बंधू, तालुक्यातील सचिव, पंच कमिटी, चेअरमन, व्हाईस चेअरमन यांच्या वतीनं त्यांचं पुढील आयुष्य सुख समृद्धी आणि भरभराटीनं जावं अशी इच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द सांगतो. आज या सेवापूर्ती सत्कार सोहळ्यानिमित्त आपल्या कार्यक्रमाच्या रूपरेषेप्रमाणे आज या ठिकाणी आपल्याला जे पाहुणे मंडळी लाभले आपण त्यांचं आदरातिथ्य करणं हे सर्वात महत्त्वाचं आपलं काम आहे. म्हणून सर्वप्रथम मी या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन आदरणीय माधवरावजी कानवडे साहेब यांचा सत्कार धांदरफळ बुद्रुक सोसायटीचे चेअरमन संजय देशमुख यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. संगमनेर अकोले तालुक्यातलं एक विकासात्मक व्यक्तिमत्व आणि आपण सर्वजण त्यांना आदराने नाना म्हणतो असे आदरणीय मांडूशेठी फुले साहेब यांचा सत्कार वडगाव रांगा सोसायटीचे चेअरमन एकनाथ नानू खानेकर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर वारकरी संप्रदायातलं एक आपल्या विभागातलं एक उत्तम व्यक्तिमत्व आणि ज्यांनी अगस्ती आश्रम असेल आनंदी त्याचप्रमाणे रामेश्वर आजीची पायदिंडी सोहळ्याचं असेल का ज्यांचं नेतृत्व ते करतायत ते हरिभक्तपरायण आदरणीय सुदाम महाराज कोकणे यांचा सत्कार कवठे धांदरफळचे चेअरमन पांडुरंग देवजी घुले सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर आपल्या विभागातील आणि माझे सहकारी आणि खऱ्या अर्थाने खांडेश्वर देवस्थानचा एक चांगल्या प्रकारे त्यांनी विकास केला ते सहकार मंत्री भाऊसाहेब संतोषी थोरात कारखान्याचे संचालक आदरणीय रमेश भाऊ गुंजाळ यांचा सत्कार पिंपळगाव कुंजरा सोसायटीचे चेअरमन मच्छिंद्र गंगाधर आहे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आपल्या शेजारी गावचे कळत माझे सहकारी सहकार मंत्री भाऊसाहेब संतोषी थोरात कारखान्याचे संचालक आणि आदरणीय संभाजीराव वागचौरे यांचा सत्कार सावळेराम साबळे पाटलांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मनीष भाऊ गोपाळे यांचा सत्कार पिंपळगाव कुंजिरा सोसायटीचे कोणी संचालक असेल तर त्यांनी हात वरती यावं.
सहकार कृषी भाऊसाहेब संतोषी पगार कारखान्याचे माजी संचालक वडगाव लांडगाचे निवृत्ती पाटील लांडगे यांचा सत्कार ॲडव्होकेट अनिल कासार साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. पंचायत समितीचे माजी सदस्य पिंपरी गावचे सरपंच आदरणीय सोमनाथजी गोडसे साहेब यांचा सत्कार अण्णासाहेब कोकणे पिंपळगाव पुजारी यांनी करावा अशी मी त्यांना विनंती. साहेब अशोकराव थोरात साहेबांचा सत्कार कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अनिल देशमुख साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती. आपण सत्कार सोहळा आपण या ठिकाणी थांबवतोय. आदरणीय साहेब या ठिकाणी 5 मिनिटांमध्ये ते येऊ राहिले, त्यामुळं आपण हा सत्काराचा कार्यक्रम राबवण्यासाठी इथं थांबूया आणि आपला कार्यक्रम यानंतर आदरणीय पांडुशेठ नाना फुले यांनी मार्गदर्शन करावं. उपस्थित बंधू आणि भगिनी, माझे मित्र जिल्हा सहकारी बँकेचे धांदरपर बुद्रुक शाखेचे शाखाधिकारी सन्माननीय भगवानराव कानोडे, त्याचप्रमाणे त्या शाखेमध्ये त्यांनी चतुर्थ श्रेणीमध्ये काम केलं ते अशोकराव गायकवाड, त्यांच्या सेवापूर्ती समारंभाच्या निमित्तानं जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन सन्माननीय माधवराव पाटील कानोडे, कार्यक्रमाला उपस्थित असणारे सहकार मंत्री भाऊसाहेब थोरात, सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक सन्माननीय निवृत्ती पाटील लांडगे, संयुक्त परायण सुधा महाराज कोकणे, कारखान्याचे संचालक सन्माननीय रमेशजी गोंधाळ, अनिलजी काळे, त्याचप्रमाणे उपस्थित असणारे या ठिकाणी सर्व संस्था भास्करराव गोपाळे, मनीष गोपाळे, कारखान्याचे संचालक समाजराव वागचौरे, उपस्थितांमध्ये ॲडव्होकेट अनिलराव कासार गोडसे साहेब, त्या तालुक्याचे DDO साहेब, सर्व संस्थांच्या आपल्या शाखेच्या अंतर्गतच्या 4 सेवा संस्था आहेत, त्या सर्व सेवा संस्थांचे चेअरमन, त्या संस्थांचे सर्व संचालक, त्यांचे सचिव आणि जमलेल्या बंधू आणि भगिनी, ज्या व्यक्तिमत्वाचा हा सेवापूर्ती समारंभ आहे ते तुमच्या सर्वांचे स्नेही सन्माननीय भगवानराव कानोडे पाटील या माणसाबद्दल थोडंसं बोललं पाहिजे. भगवानराव जिल्हा बँकेत नोकरी करत असताना खऱ्या अर्थानं काही काळ क्लार्कचा गेला, ते शाखाधिकारी झाल्यानंतर भगवानरावच्या नोकरीच्या जीवनाला खऱ्या अर्थानं बहर आला. बहर अशा अर्थानं शाखेची जबाबदारी सांभाळावी कशी, शाखा चालवण्याचं कसं असावं हे भगवान शिकलं पाहिजे. आणि अत्यंत विनम्रपणे कधी शाखेमध्ये कुणाबद्दलही वेगळ्या पद्धतीची तक्रार भगवानची बाबत आली असं मी माझ्या पूर्ण भगवानच्या सेवेमध्ये पाहिलं नाही. भगवाननं आपल्या आयुष्यामध्ये ना कर्मचाऱ्याला नाराज केलं, ना शेतकऱ्याला नाराज केलं. त्याच्या कामाची चांगल्या पद्धतीनं एक वेगळी मांडणी भगवान आपल्या आयुष्यामध्ये करायचा. ते करत असताना कुणालाही कोशिश लागणार नाही. संस्थेचं हितही पाहण्याचं काम सेवा संस्था बँकेच्या अधिपत्याखाली चालतात, त्याचं हित पाहण्याचं काम भगवान आपल्या आयुष्यामध्ये केलं. मुळातच कानोडे परिवार हा श्रमातून मोठा झालेला परिवार आहे. श्रमाची यशोगाथा या परिवाराचे अनेकदा आपण ऐकलेले असेल, परंतु वडील, चुलते, आई ही सर्व वारकरी मंडळी आणि ह्या वारकरी मंडळीच्या चाळीमध्ये हा मनुष्य जन्माला आला आणि त्यात वाढला. माधवराव कानोडेंचं एक वेगळं छत्र भगवानच्या पाठीवर असल्यामुळं भगवान अत्यंत आपला भाऊ कारखान्याचा चेअरमन आहे, त्याला कुठल्याही पद्धतीची कोशिश लागू नये अशा पद्धतीचं काम भगवाननं आपल्या आयुष्यामध्ये केलं. विशेषतः धांदरफळ बुद्रुकमध्ये आल्यानंतर मी परिसरात आलो.
त्या परिसरातल्या शेतकऱ्यांना वेगळा न्याय देण्याचा आतापर्यंतचे शाखाधिकारी आपण बरेच पाहिलेले असते, परंतु भगवाननं त्यांच्याही पेक्षा वेगळं काम शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम आपल्या त्या शाखेच्या काळात केलं. असा हा आमचा एक मित्र, एक नातेवाईक शाखेतून निवृत्त होतोय. त्या निवृत्तीबद्दल भगवानला खऱ्या अर्थाने शुभेच्छा द्यायच्या. तुमचं आयुष्य भगवानचं अत्यंत आनंदी जाणार आहे. कारण कुटुंब जर पाहिलं तर अत्यंत सोजवळ मुलं असतील, पत्नी असतात आणि त्यांच्या सर्वांच्या गोळ्यामेळ्यामध्ये भगवानला पुढचं आयुष्य जायचं. फक्त एक खंत भगवानला राहील की सकाळी उठल्यानंतर डबा घ्यायचा आणि शाखेत यायचे. ते वळण या निमित्तानं भगवानचं बोलणार आहे आणि ते हळूहळू कमी होईल. परंतु कुठलंही काम हा मनुष्य रिटायरमेंट नंतर सुद्धा अत्यंत योग्य रीतीनं चांगल्या पद्धतीने करेल अशी मला स्वतःला खात्री वाटते. या निमित्तानं मी भगवानला एक वेगळ्या शुभेच्छा देतो. कारण पुढील आयुष्य अत्यंत चांगलं निरागमय जावं अशी सदिच्छा व्यक्त करतो. दुसरे कर्मचारी आहेत अशोक गायकवाड. या माणसाची शाखेमध्ये जेवढी सर्व्हिस झाली त्याच्यापैकी 35 वर्ष सेवा धांदरफळ बुद्रुक आणि धांदरफळ खुर्द या ठिकाणी झाली. धर्म संयोगानं हा धांदरफळ खुर्दचाच जावई त्याच ठिकाणी राहिला. जाधव साहेब तो तुमच्या गावचा आहे का नाही हे तुम्हाला एका वेळ माहिती असणार नाही. त्याचं गाव जोरवे गाव आणि जोरव्याचा हा मूळ रहिवासी, परंतु धांदरफळ बुद्रुकचाच रहिवासी झाला, धांदरफळ बुद्रुकचाच जावई झाला आणि दोन्ही शाखांमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून काम करत असताना अत्यंत विनम्रतेने कुणालाही काम आणि काम शाखा सांभाळणे, कोणी काही म्हटलं तर त्याचं लक्ष न देता आपल्या स्टाफकडे, आपल्या साहेबांकडे लक्ष देऊन त्या मनुष्याने शाखेमध्ये काम केलं. असा एक सालस कर्मचारी बँकेतून निवृत्त होतोय. त्याच्याही पुढील आयुष्याला शुभेच्छा देतो. आणि त्या दोन्ही बंधूंना, विशेषतः बंधू म्हणण्याचं कारण असं भगवाननं अशोकला धाकट्या भावाप्रमाणे खऱ्या अर्थानं भगवानच्या काळामध्ये सांभाळलं. अशोकने अत्यंत विनम्रपणे चांगली सेवा भगवानच्या त्या शाखेची केली. अशा या दोघांनाही मी शुभेच्छा देऊन सांगतो. तर आमचे धांदरफळचे आमच्या सरपंच उज्ज्वलाताई देशमाने यांचे मिस्टर आणि बाळासाहेब देशमाने साहेब यांचे बंधू 2 मिनिट साहेब यांचा सत्कार कृपा करून रमेशराव गुंजाळ यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय नामदार साहेब या ठिकाणी आलेले आहेत. महाराष्ट्राचं नेतृत्व आपल्या तालुक्याचे भाजपविराजे आदरणीय साहेबांचं आगमन या ठिकाणी होत आहे. आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये साहेबांचं सहर्ष स्वागत करावं. महाराष्ट्राचा बुलंद आवाज माननीय नामदार बाळासाहेबजी थोरात साहेब यांचं धांदरफळ नगरीमध्ये रामेश्वरच्या पावनभूमीमध्ये त्रिवार स्वागत, त्रिवार स्वागत. आज या ठिकाणी हा अतिशय सुंदर आणि दिमागदार असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे. आणि या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांचे नेते, महाराष्ट्राचे लोकनेते, संगमनेर तालुक्याचे भक्तविराते, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय आमदार बाळासाहेबजी थोरात साहेबांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आणि या ठिकाणी आदरणीय साहेबांना खूप कार्यक्रम आहेत. त्यामुळे फक्त आणि फक्त या दोन्ही व्यक्तींच्या प्रेमापोटी त्यांनी जे कार्य केलेलं आहे, आतापर्यंत त्यांनी जी सेवा
अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून केलेली आहे. आणि ही सेवा करत असताना आदरणीय साहेबांचं नाव जपण्याचं काम, ते वाढवण्याचं काम, बँकेचं काम, नाव वाढवण्याचं काम ज्या दोन व्यक्तींनी केलं ते माझे चुलते आदरणीय भगवानरावजी कानवडे पाटील, त्याचप्रमाणे सन्मान्य अशोकरावजी गायकवाड, या दोघांचा सत्कार मी आदरणीय साहेबांना विनंती करतो. या ठिकाणी फक्त वडगाव लांडगा, पिंपळगाव, धांदरफळ बुद्रुक आणि पिंपळगाव सोसायटी योजना 4 जे चेअरमन आहेत त्यांनी फक्त एका वेळेस साहेबांचा सत्कार करावा अशी मी विनंती करतो. कानवडे साहेब, सौ कानवडे ताई आणि श्री गायकवाड साहेब यांचा उदयाचा सत्कार साहेब करतील. साहेबांना पुढे खूप कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे साहेबांना यानंतर साहेबांनी कानवडे साहेब आणि आदरणीय ताईंचा सत्कार साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. दोघांचाही यानंतर अशोकराव गायकवाड यांचा सत्कार साहेबांनी करावा. जोडवेतील आहे साहेब ते, पण 35 वर्ष सेवा त्यांनी या ठिकाणी बुद्रुकच्या वतीनं आनंदी कासर आणि आनंदी काळे यांना विनंती आहे की साहेबांचा सत्कार त्यानंतर साहेब या ठिकाणी शुभेच्छा देणार आहेत. देशमाने सुरेश काका ठोके, यानंतर महाराष्ट्राचे लोकनेते, महाराष्ट्राचे जननेते, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक संगमनेर तालुक्याचे भाग्य विधाते आदरणीय साहेबांना विनंती करतो की या ठिकाणी त्यांनी आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करावं. आपण सेवानिवृत्त होत असलेले भगवानराव कानवडे आणि अशोकराव गायकवाड यांचा आपण सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न करतो आहोत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळाजी कानवडे, हरिभक्तपरायण कानवडे महाराज, असलेले काकडे, पांडुशेख सुरे पांडुशेख सुरे, सुदाम महाराज, असले सर्व नावांमध्ये दिसतच नाही नाव नाही घेत सर्व असले पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व बंधू आणि बहीण, आज आपण शाखाधिकारी म्हणून जिल्हा बँकेचे शाखाधिकारी म्हणून डॉक्टरांमध्ये हे सेवानिवृत्त होत आहे. त्यांचा आणि सहकुटुंब सत्कार आपण करतो. मीनाताई यांचा सत्कार आपण
करतो आहोत आणि त्याच पद्धतीनं अशोक गायकवाड यांचाही सत्कार करतो आहोत. इथं बरं झालं मिलिंद तू आग्रह करून आणलं कारण एक कार्यक्रम सुरू करायचा लोक वाट पाहत आहेत त्यांना मुला पण तू मिलिंद गाडीत बसला ड्रायव्हर गाडी इकडे चालवायची अरे का तरी तुझ्या हायजॅक म्हणतात तसं केलं तर मला त्याचा आनंद आहे की चांगल्या ठिकाणी हायजॅक करून आलो कारण याच्यात गौरव यांचा करत असतो आणि आमचा जोरव्याचा फार मोठा संबंध आहे म्हणून आमच्या माहेरवासी आणि आमच्या शेतातच शेती जाधव कंपनीचं तिथं त्यांचा सत्कार करण्याची संधी मिळाली आणि अशोक गायकवाड हा मी जोरव्याचा चांगल्या निमित्तानं होतो आहे. एक आहे की सेवानिवृत्त होणं हा जीवनाचा एक टप्पा आहे. जिल्हा बँकेत किती वर्ष 7व्या वर्षी का 8व्या वर्षी 7व्या वर्षी सेवानिवृत्त होत आहेत. सेवानिवृत्त होत आहेत. जीवनाचे जे टप्पे असतात बालपण असतं शिक्षण असतं शिक्षणाची नोकरी असते नोकरी समाप्ती असते त्यानंतर एक पुढचा टप्पा चालू होत असतो. पूर्वी थोडंसं असायचं का साखी आली का नाकी काकी बुंदी नाकी होती नंतर काकी असायची आता तसं काही राहिलेलं नाही. आता तब्येत तशा जर पाहिल्या तर 18 वर्षी सगळ्यांच्या तब्येती अत्यंत खणखणीत असतात आणि त्यामुळं पुढचं आयुष्य सुद्धा कसं चांगलं जाईल याची विचार करावा लागतो. नंतर टप्पा खरा तर 75 आहे टप्पा 81 वर्षाचा आहे परंतु हा एक टप्पा असतो ज्याच्यामध्ये एक जीवनाचा पूर्णपणे जे काम आपण केलं त्याचं कौतुक झालं पाहिजे म्हणून आता हा 16 येथे संपन्न होतो. भगवान तसे नशिबाने की मुलगा इंजिनियर आहे तिथं बऱ्याच ठिकाणी असं पाहिजे सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आज सुद्धा 4-5 ठिकाणी राहतो. दुसरा मुलगा डॉक्टर आहे यांचे मुलं चांगले की त्यांचा मोठा कार्यक्रम होतो थोडंच वर्गाला कार्यक्रम करतात त्याचा आपलं चांगलं झालं ते सेवानिवृत्त झाले तर ते एक यशस्वी जीवनाचं असं एक प्रतीक त्या निमित्तानं आपण पाहत आहोत. अशोक गायकवाड सुद्धा शिपाई म्हणून खूप चांगलं काम त्यांनी केलेलं आहे. पण असं तुम्ही कौतुक करीत नाही तुम्ही ज्या थोडं कौतुक करता सगळेजण सोसायटीवाले सगळे एकत्र आले आपल्याला सेवे करता म्हणून त्यांनी मदत केली. बऱ्याच वेळा लोक ऑफिसमध्ये असतात तर सेवानिवृत्त व्हायचा वाटतं स्वतः हातात दिला असं सुद्धा असतं बऱ्याच वेळा. परंतु काही अशा असतात तर ते कुठेतरी हृदयाला स्पर्श करतात मनाला स्पर्श करतात का हे सेवानिवृत्त होत आहे त्याचं दुःख सुद्धा असतं असं सुद्धा बऱ्याच वेळा होत असतं. आज हे नवरे सेवानिवृत्त असतं की आपला जीवनाचा काम करणं हा जिल्हा बँक खूप महत्वाची खूप संबंध आपल्या सोसायटीचा संबंध समाजाचा संबंध कर्जाची व्यवस्था हे सगळं करत असताना ज्यांची मदत जास्त होते म्हणजे काकांचं उदाहरण सगळ्यात चांगलं काका बोलले त्याचे जिल्ह्यामध्ये एवढे लोकप्रिय होते तर त्याच्यामध्ये संस्था होती कामाची मदतीची भावना असायची आणि त्यामुळे लोक जिल्ह्यामध्ये जिथे असायचे काकाला मानत असायचे आपल्या सगळ्यांना पाहिजे त्या पद्धतीनं एक चांगलं जीवन आपण आणि त्यामधून कसं कुटुंब पुढे गेलं तसं समाजाची सेवा सुद्धा त्यांनी चांगल्या पद्धतीने केली आपल्या शेतकऱ्यांची सेवा केली आणि होच या दोघांचा एक उभयकर सत्कार आपण इथे करतो आहोत. मी या निमित्तानं या कानोलीयांना आणि गायकवाडांना खूप शुभेच्छा येथे देतो. पुढच्या आयुष्य कसं घालायचं चांगलं कसं घालायचं काय घरात बसून नाही तर कार्यक्रम होतो बरं का म्हणजे घरचे म्हणतात कामच वाटलं घरात असं काही व्हायला पाहिजे काळजी घ्या काहीतरी कामात राहा सतत कामात राहा जितके तुम्ही कामात राहा तेवढी तब्येत चांगली राहा तुम्ही मन चांगलं राहा म्हणून तशा काम करत राहा काहीतरी काम आहे ते आतापर्यंत तुम्ही मंडळी ज्या वेळेस आम्हाला गरज लागली त्यावेळेस काम आमचे केलेलेच आहे आम्ही नाकारत नाही भक्कम पाठीशी राहिले मदत केली तुमचा सहभाग सगळ्या तालुक्याच्या विकासात आहे राजकारणात राजकीय आमच्या प्रवासात आहे पुढच्या काळातही तो चांगल्या पद्धतीने ठेवा कार्यकर्त्यांना विसरून जा आणि आपल्या तालुक्याचा विकास साधा आपल्याच वेळी चांगलं करा सगळ्यांना शुभेच्छा देताना माहिती शब्द संपवतो त्यासाठी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आपल्या सर्वांना कानोडे साहेब गायकवाड साहेब यांचा
सत्कार करायचा आहे तेव्हा सर्वांनी जागेवर बसायचं आणि भगवंत रानवडे आणि गायकवाड या उभयतांच्या सेवामुक्तीचा हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले स्टेजवरील सर्वच मान्यवर, कारण लग्न खूप आहे, मी काही नावं बोलत नाही आणि भाषण सुद्धा थोडंच करणार आहे. खरं म्हणजे आज कार्यक्रम तसा अडचणीचाच चालला. त्याचं कारण असंही इतके लग्न आहे, बाकीचेही काही कार्यक्रम आहे, तर नामदार साहेब एवढ्याही व्यस्त अवस्थेतून इकडे 5-6 मध्ये येऊन गेले. खरं म्हणजे त्यांचं करावं तेवढं थोडं आहे. मी त्यांचे बँकेमार्फत आणि आमच्या परिवाराच्या मार्फत आभार मानतो. खरं म्हणजे भगवानचं जीवन हे आमच्यापेक्षा वेगळं नाहीच. साधारणतः माझे वडील, भगवानचे वडील आणि अजून आमचे एक मुलगे, असा हा आमचा परिवार. खूप काबाड कष्ट, खूप श्रम, खूप मेहनत याच्या जोरावर आणि सामूहिक प्रयत्नांच्या जोरावर आमचा सर्व परिवार अगदी चांगल्या स्थितीमध्ये आहे असं मला वाटतं. सोसायटी ही कल्पनाच अशी आहे, सहकाराची कल्पना आहे. सोसायटी म्हणजे सहकार, सहकारी बँक, सहकारी संस्था. एकटा माणूस काहीच करू शकत नाही आणि सारे जेव्हा एकत्र येतील आणि एक विचारानं सांघिकरित्या प्रयत्न करतील, त्यावेळेला आपल्याला कोणती गोष्ट अशक्य राहत नाही अशी अवस्था आहे. मनुष्य आहे पाठीमागे. इतकी बिकट अवस्था होती गेल्या 50 वर्षापूर्वी, तुम्ही त्याची कल्पनाच करू शकणार नाही. इथं बरीच मंडळी आहे ज्यांना ती कल्पना आहे, माहीत आहे, परंतु जी नवीन मंडळी आहे त्यांना काहीच माहीत नाही. म्हणून उभं करण्याचं काम ज्या ज्या कुटुंबामध्ये एकत्रित कुटुंब आहे, जॉईंट फॅमिली आहे, त्यांची प्रगती झालेली पाहायला मिळेल. आणि ते सुद्धा एक विचारानं, एक दिलानं राहिले तरच होतं. एकानं कुचितपणा करायचा, दुसऱ्याने काम करत राहायचं असं मग होत नाही. मग ते नुकसानच होत राहते, फायदा होत नाही. आणि म्हणून सहकारी बँक, इथं सहकारी सोसायटी, या सर्व संस्थांनी आपला ग्रामीण भाग आणि त्याची आर्थिक व्यवस्था मजबूत करण्याचं खूप मोठं काम या पूर्वीच्या काळात केलेलं आहे. म्हणून आपण या अवस्थेत आहोत हे आपल्याला मान्यच करावं लागेल. अगदी बँक असेल, सहकारी सोसायटी असेल, सहकारी साखर कारखाना असेल, त्या संस्थांनी खूप चांगलं काम केलं. त्याला प्रमुख कारण झालं की त्या काळामध्ये भाऊसाहेब थोरातांसारखा एक दूरदर्शी नेता आपल्या तालुक्याला मिळाला, पारदर्शी व्यवहार करणारा आपल्या तालुक्याला मिळाला. म्हणून आपली ही अवस्था आहे. नंतरच्या काळात बाळासाहेब थोरातांनी सुद्धा चांगल्या या संस्था जपलेल्या आहेत. परंतु फाउंडेशन घालायचं काम, त्या वाढवायचं काम, आपल्या सर्वांना दिशा देण्याचं काम एवढं जबरदस्त महाराष्ट्रामध्ये त्यांनी केलेलं आहे. त्याला तोड नाही. जसं इंदिरा गांधी म्हणते, देयर इज नो सबस्टिट्यूट टू हार्ड वर्क, म्हणजे कठोर परिश्रमाला पर्याय नाही. तसं भाऊसाहेबांनी ओळखलं, तुमच्या आर्थिक उन्नतीचा पाया सहकार आहे. देयर इज नो सबस्टिट्यूट टू कोऑपरेटिव्ह मुवमेंट. ही जी अवस्था होती त्या अवस्थेतून आपण सारे मोठे झालो असं माझं मत आहे. योगायोगानं तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं, दादांच्या आशीर्वादाने, नंतर आमदारांच्या साथीमुळं मला सुद्धा गेली 30-40 वर्ष सहकार्यामध्ये काम करायची संधी मिळाली आणि त्याचा परिणाम मला खूप चांगल्या रीतीने दिसतो आहे. जिल्ह्यात आता प्रमोशन मिळालं, इथेही होतो कारखान्यामध्ये,
खूप चांगलं काम, खूप चांगली सेवा करण्याची संधी तुमच्यामुळे मिळाली. आणि म्हणून मी ही जी कल्पना तुम्हाला सांगितली तसाच आमचा परिवार आहे. सहकार या तत्वावर चालणारा परिवार. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या पद्धतीनं जर गेलं, सुपंथाचा सहकार जर असेल तर साऱ्याच दृष्टीनं त्यांना आत्मिक सुख मिळतं, समाधान मिळतं. जसं साहेब म्हटले मुलं चांगली निघाली तर खूपच समाधान, खूपच चांगलं. त्याचं कारणच असं आहे, तुमचा सुपंथाचा जेव्हा सहकार असेल, सुपंथाचं तुमचं वागणं असेल, त्यावेळेला तुम्हाला चांगले दिवस येणार ज्याच्यामध्ये संधी बाळगण्याचं बिलकुल कारण नाही. आणि म्हणून एक चांगला परिवार आमचा घडला. भगवान आमच्या धाकट्या तुमच्याचा मुलगा, मधल्या तुमच्याला काही नाही, थोरल्या म्हणजे आमच्या वडिलांना आम्ही तिघजण. आणि आता सर्वच आमची मुलं इंजिनियर आहे, डॉक्टर आहे, सर्व क्षेत्रामध्ये आमचं अगदी चांगल्या पद्धतीनं काम चालू आहे. आणि म्हणून एक संस्कार झालेला हा मुलगा साधारणतः नोकरीला लागून आज 30-32 वर्ष माझं मत आहे. त्याचा जन्म 1963 सालचा आहे. शाळेत काय जन्मतारीख लागली मला माहीत नाही. 10/3/63 जन्म माझ्या समोर झाले. आणि तेव्हापासून तर आज काय साधारणतः 7 वर्षाचं वय होऊन गेलं त्याचं. आणि या काळामध्ये जी काही सेवा बँकेची त्याच्याकडनं झाली ती अतिशय उत्तम रीतीनं झाली असं माझं मत आहे. कारण माझ्या कानावर एकही तक्रार आली नाही किंवा बहुमान इथून इथं बदली झाली, ती बदली कॅन्सल करा हा सुद्धा प्रकार कधी घडला नाही. जिथं बदली तिथं काम करायचं, चांगलं करायचं, उत्तम करायचं. आणि त्याचं फळ तुम्हाला तुमच्या परिवाराला मिळतं, लोकांचे आशीर्वाद मिळतात. आणि आशीर्वादाशिवाय तुमचं जीवन सुखद होत नाही. जेवढा शिवेशाप देतील लोक, जेवढा तुम्हाला वाईट आशीर्वाद देतील त्याचं कधी चांगलं होणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून एक आनंद असा आहे की त्याचंच हे सारं काम पाहून आम्हालाही भारावून गेल्यासारखं होतंय. त्याचं कारण असं आहे की सत्कार सारे होतात, केले जातात, परंतु सोसायट्यांनी सत्कार करणं, जिथं कामाला आहे त्या परिसरातल्या मंडळींनी सत्कार करणं ही एक खूप मोठी बाब आहे जमीनची. ते खूप मोठं प्रमाणपत्र, प्रशस्तीपत्र हे समाजाने त्याला दिलेलं आहे. आणि म्हणून आम्हाला सर्वांना या गोष्टीचा आनंद आहे. मीनाताई सुद्धा आमची खूप सहकार्य केलं. 2 मुलं, 3 भाऊ या साऱ्यांना बरोबर घेऊन त्यांनी सुद्धा त्याचा प्रपंच अतिशय उत्तम रीतीने झाला. भगवानला अजून 3 भाऊ, आणि साऱ्यांचं या दोघांनी केलं. त्यांना शिकवणं, त्यांच्याकडे शेवटपर्यंत पाहणं, आजही एकत्र आहे, चांगल्या पद्धतीनं राहतात. आम्ही तिकडे आहोत, आम्ही एकत्र जरी बाजूला राहत असतो तर विचार बिलकुल वेगळे नाही. आणि आजही एक खांबी तंबू ज्याला म्हणतो आपण अशी अवस्था आमची आहे. आणि म्हणून एक अतिशय चांगलं काम भगवानच्या हातून झाले. त्याच्यामुळे तिथे सांगितलं की आमचा ऊर सुद्धा करून आलाय. खूप आनंद आम्हाला होतो आहे की त्याचं कौतुक हा समाज करतो आहे. त्याचं कौतुक तिथे त्यानं काम केलं ती माणसं करतायत, याचा अर्थ त्यानं केलेलं काम अतिशय उत्तम आहे. मीनानं सुद्धा त्याला खूप चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलं. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची जी शिकवण आमची आमच्या वडिलांची तुमच्याची आहे ती पूर्णपणे त्याने अंगीकारली. आणि म्हणून तो आज निवृत्त होतोय. निवृत्त व्हायचं काही कारणही नाही. सेवेतून जरी निवृत्त झाला तर इकडे खूप काम आहे, काही अडचण नाही. आणि शांत बसून राहणं हा त्याचा स्वभावच नाही. त्याच्यामुळे सततपणानं उद्योगात राहील असं माझं मत आहे. त्याच्यानंतर गायकवाड जे आहे ते सुद्धा अतिशय सज्ज, सोजवळ, जिथं ते काम करतायत त्या कामामध्ये कुठेही कुत्राही नाही. आपण 4 पैसे घेतो आहोत त्याचा पूर्ण मोबदला बँकेला तर ते देतातच, परंतु त्याच्याही पलीकडे पहिली माणसं त्यांना भेटतात, काय करायचं काय नाही करायचं. अतिशय सुंदर पद्धतीचं मार्गदर्शन किंवा सेवा. बँकेमध्ये अनेक प्रकारचे लोक येतात
अडाणी असतात, काही म्हातारे असतात, काही सही येत नाही, काही ना अंगठा द्यावा लागतो. ह्या साऱ्यांना मदत करायचं. आता त्या नवीन काही योजना निघालेल्या आहेत. मी पाहतो बँकेमध्ये म्हाताऱ्यांची खूप काही गर्दी असते, जेव्हा वरून पैसे येतात त्यावेळेला. पण त्यावेळेला वैतागून न जाता त्या अधिकाऱ्याने त्या बाकीच्याही कर्मचाऱ्यांनी जर त्याला व्यवस्थित वागणूक दिली, व्यवस्थित सांभाळलं, त्याला फॉर्म भरता येत नाही, त्याला स्लिप भरता येत नाही, पैसे कसे काढायचे त्याला माहीत नसतं, त्याला एका ठिकाणी बसून हे सारं काम करायचं, जे काम करतात ती खरी सेवा असते. आणि सेवा करताना त्यांना पगार तर दिलाच जातो, परंतु त्याचबरोबर समाजाची पर्यायाने ईश्वराची सुद्धा सेवा होते असं मला वाटतं. ते सुद्धा त्यांच्या आयुष्यात त्यांनी केलेलं आहे. 5-6 वर्षापर्यंत पत्नी गेलेली आहे आणि म्हणून त्यांना एकाकी जीवन आहे. त्यांचं खूप चांगलं काम त्यांचंही झालेलं आहे, भावांचंही झालेलं आहे. मी आपल्या साऱ्यांना आपण सर्वजण अतिशय मोठ्या संख्येनं, खरं म्हणजे खूप मोठी लग्नाची गीत आहे, बाकीचे आम्ही कार्यक्रम असतानाही त्याच्या प्रेमासाठी त्याने केलेल्या कामाचं कौतुक करण्यासाठी आपण सर्वजण आलात. म्हणून परिवाराच्याही वतीनं आणि बँकेच्याही वतीनं मी आपल्या सर्वांचं मनापासून अंतःकरणापासून खूप खूप आभार मानतो. आणि या ठिकाणी ह्या दोघांनाही त्यांच्या उर्वरित आयुष्यामध्ये त्यांच्या हातून खूप चांगली सेवा घडावी. इथून अध्यात्माचं त्याच्या पाट्यावर पुजलेलं आहे. प्रत्येक वर्षामध्ये तो 4-2 देव करणारच. तो पुन्हा आल्याला भाऊ इकडे जाऊन नये, हे असंच का नाही, तिकडे जाऊन नये, असंच का नाही, हे सततपणानं चालतं. म्हणजे अध्यात्माची सुद्धा तोड आमच्या साऱ्याच परिवाराला साऱ्यांनाच आहे, तशी त्यालाही आहे. एक चांगलं आयुष्याचं गेलेलं आहे. पुन्हा एकदा मी आपल्या साऱ्यांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो. 2 मुलं आहेत, एक डॉक्टर झाला आहे, एक इंजिनियर आहे, तेही मार्गी लागलेली आहे, दोघांची लग्न झालेली आहे. चांगलं सारं उत्तम आहे. त्याला आनंद म्हणतो तसं त्याच्या जीवनामध्ये आहे. परमेश्वरानं खूप काही त्याच्या श्रमाचं भरपूर असं फळ, त्याच्या सेवेचं भरपूर फळ त्याला दिलेलं आहे. पुन्हा एकदा त्याला शुभेच्छा देतो, गायकवाडला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. ज्या कार्यक्रम संस्था आहे, कृपा करून कोणी प्लीज 2च मिनिटं उठू नका, कारण आपण हा कार्यक्रम खूप वेळेमध्ये आटोपलेला आहे. जास्त भाषणं पण झालेली नाही. फक्त आपल्याला साहेबांची वाट पाहण्यासाठी जेवढा वेळ लागला त्यामध्ये आणि आदरणीय व्हाईस चेअरमन साहेबांचं भाषण एवढंच आपण या ठिकाणी एक सुनियोजित कार्यक्रमामध्ये घेतलेलं आहे. हे ज्या वडगाव, लांडगा, पिंपळगाव, कुंजिरा, नांदरपळ, बुद्रुक आणि कवठी नांदरपळ या 4 सोसायटीचे जे व्हाईस चेअरमन असतील त्यांनी कृपया स्टेजवर यावं. आणि जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन तर त्या 4 संस्थांनी आपल्या बँकेचे व्हाईस चेअरमन आदरणीय कानोडे साहेबांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. खूप जणांना या ठिकाणी बोलण्याची इच्छा आहे. कानोडे साहेबांची मुलगी सून यांना सुद्धा या ठिकाणी बोलायची इच्छा आहे, परंतु कार्यक्रमाचा प्रोटोकॉल आहे. अध्यक्षांचं भाषण झाल्यानंतर कृपा करून कोणाला कोणी पण बोलू नये ही एक विनंती. परंतु या आजचा कार्यक्रम तर असा एक सुनियोजित कार्यक्रम या ठिकाणी केला की आपले भगवानराव कानोडे साहेब आणि अशोकराव गायकवाड यांच्या या दोन्ही उमेदवारांच्या वतीने कानोडे साहेबांना विनंती करतो की आपण सर्वांनी सर्वांचं या ठिकाणी आभार 2 शब्दात मानावं अशी विनंती करतो. या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती सन्माननीय भगवानराव कानोडे साहेब आणि आमच्या जिल्हा बँकेचे अशोक मामा गायकवाड या दोघांचाही सत्कार समारंभाच्या निमित्ताने आपल्या जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन कानोडे साहेब, पडोशेचे नाना फुले, विविध कार्यक्रमाचे सर्व चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, मित्र, आप्तेष्ट, नातेवाईक आपण सर्व लोक या ठिकाणी आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला. जिल्हा बँकेच्या परिवाराच्या वतीनं
तिच्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. नातेवाईकांना त्यांचा सत्कार करायचा आहे. त्यांनी खूप घाई नाही करतात, एका एकाने येऊन त्यांचा सत्कार करू शकतात. हा कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो. सर्वांचे मनापासून आभार मानतो. जय महाराज. साहेबांचा सत्कार सन्मान करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहात. अतिशय नियोजनबद्ध हा कार्यक्रम झालेला आहे. परंतु आपण लग्नादीप वगैरे कार्यक्रम भरपूर असल्यामुळे प्रत्येकाला घाई असल्यामुळे थोडीशी गडबड होते. कृपया आपण कोल्हावडीतील सहकारी संदोलीपुरात सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक माननीय बंडोपंत गणपत पाटील दिघे, काँग्रेस समितीचे जिल्हा उपाध्यक्ष आमच्या कोल्हावडी राज्य सामाजिक कार्यकर्ते माननीय राजेंद्र देवरा पाटील दिघे, गोरगापान देखील कॉलेजचे प्राचार्य आमचे मित्र माननीय श्री कोल्हे सर, काँग्रेस समितीचे सरचिटणीस माननीय बाळासाहेब प्रताप पाटील कोल्हे, सामाजिक कार्यकर्ते जळगाव पेट्रोल पंपाचे प्रभाकर माननीय संजय मधुकर पाटील दिघे, सामाजिक कार्यकर्ते लंकेश दिघे, पशुपतीनाथ कोल्हे, तसेच इतरही मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आपल्या सर्वांचं कानाडे परिवार आणि गायकवाड परिवार या दोन्ही परिवाराच्या वतीने आपल्या सर्वांचे मनापूर्वक मनापासून आभार मानतो. सोसायटीच्या विद्यमान चेअरमनपदी आयर यांची निवड झालेली आहे. या ठिकाणी जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन सन्माननीय ॲडव्होकेट माधवरावजी कांबळे साहेबांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी नूतन चेअरमन यांचा सत्कार करावा अशी विनंती करतो.